टँकरनी पाणी आणणं इज एन्व्हायरमेंटली हानिकारक, कारण तुम्ही पोल्युशन क्रिएट करताय. दुसरी गोष्ट, आम्ही फक्त वॉटर टँक्स बनवत नाही, तर आम्ही काय करू शकतो, जे वॉटर टँक्स बांधले गेलेले आहेत, कारण बरेच कॉन्क्रीटचे वॉटर टँक्स जे असतात ना, त्याला एक शेल्फ लाईफ असते, त्याच्यामध्ये क्रॅक्स निर्माण होतात आणि लिकेजेस सुरू होतात. तर आमच्या टँकमध्ये एक अशी युनिक सुविधा आहे की आम्ही इंटरनली त्याला एक लायनर लावतो आणि हे लायनर आम्ही इम्पोर्ट करतो जपानवरनं. या ज्या क्वालिटीचं लायनर आहे, हे लायनर जगामध्ये फक्त 2च कंट्रीजमध्ये त्याचं प्रोडक्शन होतं, एक अमेरिकेमध्ये आणि एक जपानमध्ये. तर आम्ही जे लायनर वापरतोय ते जॅपनीज लायनर आहे. तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हणजे बुलेट प्रूफ वेस्टला जेवढी ताकद असते ना, त्याच्यापेक्षा जास्ती ताकद या लायनरला आहे. समजा तुमच्याकडे वॉटर टँक असेल, एक 1.5 लाख लिटरची वॉटर टँक असेल तुमच्या सोसायटीमध्ये किंवा कुठेही, त्याच्यामध्ये लिकेजेस सॉल्व्ह होत नसतील, तर आमची टेक्निकल टीम येऊन ते लायनर बसवू शकतील आतमध्ये, ज्याच्याने तुम्हाला 50 ते 60 वर्षाची लाईफ मिळते विथ दी एक्झिस्टिंग कॉन्क्रीट वॉटर टँक. म्हणजे गरजेचं नाही की तुम्ही आमच्याकडनं स्टीलची वॉटर टँकच विकत घ्यावी, तर आम्ही तुम्हाला तुमच्या एक्झिस्टिंग सिच्युएशनमध्ये सुद्धा, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला सुविधा देऊ शकतो. आणि या लायनरमुळे ना द क्वालिटी ऑफ द वॉटर रिमेन्स बेटर देन इन द कॉन्क्रीट टँक स्टोरेज ऑफ वॉटर. तर अशा सुद्धा सुविधा आहेत. म्हणजे फक्त आता माझ्याकडे म्हणजे सोसायटीने विचार केला आमच्याकडे एवढी मोठी टाकी, आता कुठे स्टीलची टाकी बसवायची किंवा मेटलची टाकी बसवायची, तर त्यांना आम्ही लायनर देऊ शकतो. बरं, म्हणजे हाही पर्याय आहे. आणि भारतामध्ये वॉटर टँक्समध्ये या साईजच्या वॉटर टँक्स बनवणाऱ्या कंपनीज फार कमी आहेत, मोजके आहेत. त्यातल्या त्यात अशा टाईपचं लायनर वापरणारी आमची एकुलती एक कंपनी आहे. तर इट इज ॲब्सोल्युटली फ्रॉम हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यू, फ्रॉम स्टोरेज पॉईंट ऑफ व्ह्यू आणि स्ट्रेंथ ऑफ दॅट, ती थैली असते, एका पर्टिक्युलर वैशिष्ट्य मटेरियलनी बनवलेली थैली असते, जी तुमच्या टाकीमध्ये बसेल आणि पाण्याला बाहेर पसरण्यापासून वाचवेल, म्हणजे नो लिकेजेस. 1 पीस असते ती, तर इट सेव्स द लिकेजेस फॉर 50-60 years. म्हणजे इट इज ॲज गुड ॲज बिकमिंग अ न्यू टँक.